मधुमेह असणाऱ्यांनी आहारामध्ये दालचिनीचा आवर्जून समावेश करावा. दालचिनी स्वादुपिंडाला इन्सुलिन सोडण्यास मदत करते, जे शरीरामध्ये ग्लुकोज प्रक्रियेस प्रोत्साहन देते. त्यामुळे 1 चमचा दालचिनी पावडर 1 ग्लासमध्ये टाकून दुसऱ्या दिवशी सकाळी प्यावी. यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. तसेच कडुलिंबाची पाने देखील खूप फायदेशीर आहेत. रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्यास आतड्यांचे आरोग्य चांगले राहते. तसेच रिकाम्या पोटी कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्याने यकृत निरोगी राहते. गुडघेदुखी किंवा सांधेदुखी, पायांवर जर सूज आली असेल तर एरंडेल तेल कोमट करून त्या जागेवर हलक्या हाताने मसाज करा आणि तेल जिरवा. यामुळे सूज कमी होणे आणि हाडे दुखणे लगेच नाही, पण दररोज हा उपाय केल्याने आराम मिळेल. तुम्हाला नेहमी पित्ताचा त्रास होत असेल तर कडुलिंबाची पाने खा. तसेच कधीही तिखट, आंबट, गोड पदार्थ एकत्र खाऊ नका. तसेच आंबट फळे खाणे टाळावे. झोपताना बेंबीमध्ये अथवा नाभीमध्ये तूप किंवा मोहरीचे तेल घातल्याने शरीरातील उष्णता बाहेर पडते. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर येणारे पिंपल, फोड सगळे नष्ट होतात. चेहरा नेहमी सुंदर दिसण्यासाठी घरगुती उपायांमध्ये दुधाचे साय, चिमूटभर हळद आणि गुलाब पाणी एकत्र करून ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहरा सुंदर आणि फ्रेश दिसतो. ताप उतरण्यासाठी घरगुती उपाय म्हणजे तुळस घालून केलेला चहा प्यायला नाही, ताप लवकर उतरतो. जर थंडी वाजून ताप येत असेल तर अर्धा चमचा ओवा खाल्ल्याने थंडीचा जोर कमी होऊन घाम येऊन ताप उतरतो. डोकं दुखत असेल तर चिमूटभर मीठ घेऊन जिभेवर ठेवायचं आणि 30 सेकंदानंतर साधं पाणी 1 ग्लास पिऊन टाका. याने डोकेदुखी लगेच थांबते. ज्यांना पोट कमी करायचं आहे त्यांनी आठवड्यातून एकदा मोहरीचे तेल गरम करून नाभीमध्ये सोडा आणि यामुळे पोट कमी व्हायला लागते. कॅन्सर होऊ नये असे वाटत असेल तर हळद घेऊन त्यामध्ये 1 थेंब पाणी सोडून हरभरा डाळी एवढी गोळी तयार करा. त्याच्यावर कोमट पाणी घ्या. यामुळे कॅन्सरपासून तुम्ही नेहमी लांब राहता. केस खूप विरळ होत चालले असतील तर केसांसाठी 1 ग्राम भीमसेनी कापूर बारीक पावडर करून त्यामध्ये खोबरेल तेल कोमट करून टाका आणि या तेलाने केस धुण्यापूर्वी केसांच्या मुळाशी मालिश करा. 30 मिनिटांनंतर केस धुवा. असे आठवड्यातून 2 वेळा केल्याने केसांच्या समस्या दूर होतात. पोटाची चरबी कमी करण्यासाठी बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी त्याचे सेवन करा. महिनाभर असे केल्यास पोटावरची चरबी कमी होते. 3 ते 4 लसूण वेलची आणि 1 चमचा बडीशेप बारीक चूर्ण करून घ्या. हे चूर्ण रोज 1 ग्लास दुधासोबत घेतल्यास दृष्टी सुधारेल आणि चष्मा देखील निघून जाईल. केसांची जर लांबी वाढवायची असेल तर केस धुवायच्या आधी खोबरेल तेलाने मालिश करूनच केस धुवावेत. नाहीतर तसेच कोरडे केस धुतल्याने केस कोरडे होतात आणि जास्त गळू लागतात.